राज्यभरामध्ये मानवामध्ये जीबीएस रोगाची तर प्राण्यांमध्ये बर्ड फ्लूच्या रोगाची लागण व्हायला सुरुवात झालेली आहे आणि या दोन्ही रोगांवरती नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार ऍक्शन मोडवरती आलेलं आहे। मी सध्या हिंगोलीच्या पशुसंवर्धन कार्यालयाच्या बाहेर उभा आहे आणि आज सकाळपासून पशुसंवर्धन विभागाने देखील बर्ड फ्लूवरती नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत। आपल्यासोबत वरिष्ठ अधिकारी आहेत। सर, आपण जर पाहिलं तर बर्ड फ्लूची लागण मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे। मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये बाधित पक्षी सापडलेले आहेत। हिंगोली जिल्ह्याची परिस्थिती काय आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने उपाययोजना करताय? हिंगोली जिल्ह्यात कुक्कुट पक्ष्यांची संख्या 2,01,58,285 आहे। कुक्कुट पक्ष्यामध्ये हिंगोली जिल्ह्यात कोठेही लागण बर्ड फ्लूची झालेली नाही। सर्व जनतेला आपण आवाहन करतो की कोठेही अनैसर्गिक कुक्कुट पक्ष्यांची किंवा इतर पक्ष्यांची मरतूक आढळली तर पशुसंवर्धन विभाग जवळचा जो दवाखाना आहे तिथं ताबडतोब संपर्क साधावा। त्यानंतर जे कुक्कुट व्यावसायिक आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या फार्ममध्ये कुठेही मृत्यू आढळला पक्ष्यांचा तर तो ताबडतोब पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा। पण सर, ह्या सगळ्या बर्ड फ्लूच्या अफवेमुळे जे कुक्कुटपालन व्यावसायिक आहेत आणि चिकन अंडी खाणारे जे नागरिक आहेत ते मात्र या अफवांना बळी पडत आहेत। त्या सगळ्यांना तुम्ही काय आवाहन कराल? कुक्कुट व्यावसायिक तसेच जनतेला बर्ड फ्लूमुळे घाबरून जाण्याची बिलकुल आवश्यकता नाही। जे काही उकडलेली अंडी आणि शिजवलेले चिकन आहे ते पूर्ण खाण्यासाठी काहीही त्याच्यापासून धोका नाही, त्यामुळे खायला काहीच हरकत नाही। तसेच आपल्या जिल्ह्यात कुठेही हा आजार नसल्यामुळे काही घाबरून जाण्याची आवश्यकता नाही। लोकांनी कुणीही जनतेने अफवा पसरवू नयेत आणि सर्व शासकीय यंत्रणा पशुसंवर्धन विभाग ॲक्शन मोडवर आहे। आपण सर्व जिल्ह्यातील सर्व पशुपालकांची आपल्या दवाखान्यांच्या संस्था प्रमुखांची बैठक आयोजित करून सर्वांना सूचना दिलेल्या आहेत, त्यामुळे घाबरून जाण्याची काहीही आवश्यकता नाही। नक्कीच सर, हे पशुसंवर्धन विभागाचे वरिष्ठ अधिकारी होते आणि या अधिकाऱ्यांनी बोलताना असं सांगितलंय की नागरिकांनी चिकन मटन खाताना या बर्ड फ्लूचा त्यांना कोणताही धोका होणार नाही आणि त्यामुळे कोणत्याही नागरिकांनी अफवांना बळी पडू नये। त्यासोबतच जे कुक्कुटपालन व्यावसायिक आहेत त्यांनी आपल्या कुक्कुटपालन शेडमध्ये स्वच्छता बाळगणं अत्यंत गरजेचं असल्याचं पशुवैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।